आता ह्या लव्ह केमिकल बाबतीत नॅचरली कसा मिळवायचा? भेटायला कोणाला शेक हँड करा, हाय फाय करा. हाय फाय इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू कल्चर. करा, जर तुम्हाला अलाउड नाही नका करू. जादू की झप्पी, ठीक आहे. कॉम्प्लिमेंट्स द्या, लोकांचं कौतुक करा. लोकांचं कौतुक केल्यामुळे स्वतःचा डोपा ऑक्सिटोसिन वाढतो. हा. आता कौतुक करताना तुम्ही चांगले दिसता, ह्याच्या पलीकडे खूप साऱ्या गोष्टी असतात कौतुकाच्या. लाईक तुम्ही ह्या सिच्युएशन मध्ये जो विचार करताय, मला हे विचार करण्याची पद्धत आवडते. तुमचा नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड मला आवडतो. तुम्ही ज्या पद्धतीने कम्युनिकेट करतात, कम्युनिकेशन स्किल मला आवडतं. तुम्ही ज्या पद्धतीने रिस्पॉन्सिबिलिटी घेता, ही रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची पद्धत मला आवडते. तुम्ही ज्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी आहेत अशा. आता तुम्हाला थोडं विचार करावा लागेल, हाऊ टू गिव्ह कॉम्प्लिमेंट विदाउट स्पीकिंग ओनली अबाउट लुक्स. असं काहीतरी सर्च करा, कदाचित चॅट जीपीटी खूप सारी उदाहरणं देईल. कारण लोकांना कॉम्प्लिमेंट म्हणजे ठराविक गोष्टीच वाटतात, तसं नाही. कदाचित तुम्ही घर ज्या पद्धतीने नीटनेटकं ठेवता, हे पण एक कॉम्प्लिमेंट असू शकतं. एखाद्याची चांगली रेसिपी बनवण्याची पद्धत असेल, ते पण कॉम्प्लिमेंट असू शकतं. तर हे करा. नवीन मित्र तयार करा, ऑक्सिटोसिन वाढेल. मुलांसोबत खेळा, ऑक्सिटोसिन वाढेल. मसाज फ्रॉम युअर लव्ड वन्स, हलकासा हेड मसाज, फूट मसाज, छोट्या छोट्या गोष्टींनी पण तुमचं ऑक्सिजन, इट कम्स फ्रॉम अ टच. टच मधून मिळणारी गोष्ट आहे ऑक्सिटोसिन. ठीक आहे. आता मी तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगतो. एक गुरु महाराज असतात आणि ते एका गावाबाहेर बसलेले असतात. तिथे लोक येतात, त्यांना विचारत असतात. येतात आता आपण पत्ता विचारतो. आता एक जोडपं आलेलं असतं बाहेर गावावरून, त्यांना त्या गावात राहायचं असतं. ते त्या गुरु महाराजांना विचारतात की महाराज, आम्हाला या गावामध्ये राहायचंय, थोडं सांगा इथली लोक कशी आहेत, काय आहेत. आमचं ऍक्च्युली ट्रान्सफर झालेलं आहे. आमची बिलकुल इच्छा नव्हती ट्रान्सफरची, पण झालेले आहे. आम्हाला ते गाव सोडायचं नव्हतं, खूप चांगली लोक होते तिथं, वगैरे वगैरे वगैरे. बिलकुल म्हणजे आम्ही एकदम फॅमिली सारखे राहत होतो, सगळे फेस्टिवल एन्जॉय करत होतो, पण आम्हाला सोडायचं नव्हतं, पण आता सोडायचंय. इथे लोक कसे आहेत? महाराज म्हणतात, काही काळजी करू नका. तुम्हाला बिलकुल कमी जाणवणार नाही की तुम्ही गाव सोडून आलाय किंवा परिवार सोडून आलाय. इथे पण लोक असेच आहेत. तुम्ही एन्जॉय कराल. कौतुक करतात ते, आणि ती लोक जातात. पुढे दुसरं कपल येतं, ते विचारतं कसं आहे काय, आमचं पण ट्रान्सफर झालंय, वगैरे वगैरे. मग मात्र महाराज म्हणतात, तिथे कशी होती? म्हणजे सुटलो आम्ही त्यांच्याकडनं, खूप वैताग देणारी लोक होती, खूप त्रास देणारी लोक होती, अशी होती तशी होती, एक्स वाय झेड जे काय बोलतात. महाराज म्हणतात, मला दुःख होतं सांगायला तुम्हाला, पण या गावात देखील लोक असेच आहेत. मग महाराजांनी त्या गावाबद्दल दोन लोकांना वेगवेगळे ऍडवाइस का दिले? कारण की जग तसं नाही जसं तुम्ही समजता. म्हणजे तुम्हाला जे वाटतं, जग तसं आहे जसं तुम्ही विचार करता. तुमच्या आयुष्यात तुम्ही लोक अट्रॅक्ट करता. ठीक आहे. वी अट्रॅक्ट पीपल. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, मी पर्सनली अनुभवलंय. मी खूप कंप्लेंट करत होतो, असं असं असं, पण जेव्हा मी थांबवलं, तेव्हा आज मी माझ्या लाईफमध्ये एवढे चांगली लोक अट्रॅक्ट करतोय की मला असं वाटतं की अरे, ही लोक कुठे होती माझ्या आयुष्यात? कुठे गेली होती ही लोक? मी काय बदललं? काहीच नाही बदललं. मी फक्त कंप्लेंट करणं थांबवलं आणि माझ्या आयुष्यात चांगली लोक अट्रॅक्ट करायला सुरुवात केली. सो येस, यू कॅन अट्रॅक्ट गुड पीपल इन युअर लाईफ. करून बघा. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात चांगले लोक मिळतील. असं नाही की वाईट लोक थांबणार आहेत. मे बी तुमच्या आयुष्यात कमी येतील. सो ही पॉवर आहे ऑक्सिटोसिनची. ही पॉवर आहे तुमच्या थॉट प्रोसेसची. ठीक आहे. आता एक्सपर्ट ऍडवाइस काय? ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करा, खेळ खेळायला सुरू करा, फिजिकल ऍक्टिव्ह राहा, सोशल कॉजसाठी काम करा, लोकांना जेन्युइन कॉम्प्लिमेंट द्या. हगिंग डेची वाट बघू नका. मिठी मारायला हगिंग डेची वाट बघू नका. जेव्हा मोका मिळेल एकमेकांना मिठी मारा. ऍटलिस्ट घरात मुलांपासून, घरच्यांपासून सुरू करा. टेक अ टाइम फॉर वेकेशन. सुट्ट्या एन्जॉय करा. अँड करेक्ट युअर न्यूट्रिशन. आजारी असताना काम कधीच करू नका. जास्त साखर खाऊ नका. साखर इट सेल्फ एक ऍडिक्शन आहे. शुगर इज इट सेल्फ एक वन काइंड ऑफ अ ड्रग वी कॅन से. मिल्स, प्रोसेस फूड मध्ये सगळ्यात नंबर वन फूड शुगर आहे. मिल्स चुकवू नका. बऱ्याचदा उपाशी राहणं पण त्रास देतं. खूप एंटरटेनमेंट मध्ये पण जाऊ नका. नाही तर काय होतं, एका लेवल नंतर किती एंटरटेनमेंट करा, तुम्हाला एंटरटेनमेंटचं ऍडिक्शन होतं. तर ते पण नाही झालं काय. अँड कधीच पीसफुल स्लीप सोडू नका. उलट जमलं तर दुपारची वामकुक्षी पण एक 10 मिनिटाची का होईना तुम्ही घ्या. न्यूट्रिशन कसं काम करेल तर ब्रेन फंक्शनसाठी ओमेगा 3चं काम करा. बी विटॅमिन तुमचे कधीच ड्रॉप होऊ देऊ नका. ज्या व्यक्तीचं B12 कमी आहे, त्या व्यक्तीने पहिलं B12 नॉर्मल करा. त्याच्यामुळे पण त्याला मेंटल हेल्थ इश्यू होतात, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतात. इन्फ्लेमेशन होऊ देऊ नका. अँटी इन्फ्लेमेटरी फूड फॉलो करा. शीतल मॅडम चांगला अँटी इन्फ्लेमेशनचं डाएट देतात.
गट मायक्रोबायोम चांगलं ठेवा. प्रीबायोटिक्स प्रोबायोटिक्स ऍड करा तुमच्या डाएटमध्ये. शुगरचं मेटाबॉलिझम चांगलं राहिलं पाहिजे ह्याच्यासाठी काम करा. हाय फायबर डाएट घ्या. गट मायक्रोबायोमसाठी प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्सची फूड लिस्ट आहे, ती घ्या. न्यूट्रिएंट डेफिशियन्सीजवर काम करा. व्हायटमिन डी कमी कधीच जाऊ देऊ नका. आयर्न कमी जाऊ देऊ नका. त्याचबरोबर मूड रेग्युलेट करण्यासाठी ओमेगा 3 खूप हेल्पफुल आहे. एनर्जी लेवल्स चांगले ठेवण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स ठेवा डाएटमध्ये. फ्रुट्स व्हेजिटेबल्स वाढवा. सबस्टन्स अब्युजन्स पासून लांब ठेवा स्वतःला. झोप पूर्ण घ्या. वेट मॅनेज करा. वेट मॅनेज करणं खूप हेल्पफुल राहतं. युअर स्टमक इज सेकंड ब्रेन, मी वारंवार म्हणतो. किती लोकांना हे सेकंड ब्रेन रिसेट करायचं आहे? हाऊ मेनी यू वॉन्ट टू रिसेट इट? टाईप आर. हाऊ मेनी वॉन्ट टू रिसेट युअर सेकंड ब्रेन? हे तुम्हाला सगळ्यांना हे रिसेट करायचं आहे. तुमच्यासाठी जास्त वेळ नाही राहिलेला. 11 मार्च आले. 11 मार्चला सेव्ह द डेट 11 मार्च. ह्याच्या आधी आपलं एक सेशन होईल. आय थिंक शीतल मॅडम मला वाटतं 9 मार्चला काहीतरी सेशन घेणार आहे. सो ज्या सेशनमध्ये आम्ही तुम्हाला आमचा जो गट रिसेट वर्कशॉप आहे, 5 days डिटॉक्स डाएट म्हणतो आम्ही, तुमच्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर जातात. माझ्याकडे आता इतके हाय प्रोफाईल क्लायंट यायला लागल्यात, इतके मोठे मोठे बिझनेसमॅन माझ्याकडे येतात ते डाएट घ्यायला. आजच माझ्याकडे आणखीन एक व्यक्तीचा कॉल आला होता. ही इज ऑल्सो इन मच मच पेन. खूप ट्रबल मध्ये आहे. त्यांचा टर्नओव्हर करोडोमध्ये आहे. बट इतके चांगले सक्सेस स्टोरी येतात ते त्यांच्या. आणि फक्त 5 दिवस डिटॉक्स डाएट केल्यामुळे. ज्यांनी केले डिटॉक्स डाएट, तुमचे कमेंट इथं टाका चॅट बॉक्समध्ये. एका लाईन मध्ये टाका काय तुम्हाला फील होत आहे, कसा रिप्लाय म्हणजे कसा रिझल्ट आहे तुमचा. कोणाला बोलायचं तर आपण बोलायची पण संधी देऊया. बट ज्यांनी केलेलं नाहीये, शीतल मॅडमला कॉन्टॅक्ट करा. एकदम नॉमिनल फी आहे. काहीच फी नाहीये. मार्केटमध्ये खूप पैसे जातात त्याला. आणि पैसे वाचवू नका. एकदा शिका, परत तुम्ही रिपीट करायचं करा. रिपीटला आमच्याकडे चार्जेस कमी असतात. बरेच लोक आमच्याकडे रिपीट येऊन जर कुठलं डाएट करतात, डिटॉक्स डाएट, उलट माझं फ्युचरमध्ये प्लॅनिंग आहे की कुठेतरी रेसिडेन्शियल डिटॉक्स डाएटचा प्रोग्राम घ्यायचा. मध्यंतरी आम्ही एक जागा पण बघितली होती. बट थोडं मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी झालो. इव्हन आता माझ्याकडे एक मोठा प्रोजेक्ट येतोय, ज्याच्यामध्ये पण संपूर्ण शरीराचं क्लिन्झिंग मशीन थ्रू करतोय आपण. मशीन थ्रू म्हणजे तुम्ही एनिमा हा प्रकार ऐकला असेल, त्याच्यावर पण मी वेगळा वेबिनार घेणार आहे. त्या लोकांनी पण मला अप्रोच केलंय एज्युकेशन देण्यासाठी, कारण त्यांचा खूप मोठा प्रोजेक्ट ते चालू करतात. इट इज आय थिंक 30 करोडचा काहीतरी आता प्रोजेक्ट आहे तो. मोठमोठ्या हॉस्पिटल्स बरोबर टाय अप होतंय. सो हिलिंग ह्युमनचं लवकरच कोलॅबरेशन मोठमोठ्या ठिकाणी असेल, बिकॉज वी आर गिव्हिंग सच अ मिरॅकल रिझल्ट. सो सेव्ह द डेट 11 मार्च. तुमच्यापैकी कोणी कोणी डिटॉक्स केलाय प्लीज शेअर युअर फिलिंग्स. मला माहिती आहे खूप लोकांनी केलाय. काय होतं फीडबॅक? डिटॉक्सचा टाईप करा. सो दॅट इथे भरपूर सारे नवीन लोक आहेत. येस, अमेझिंग सिल्वर क्लिन्झिंग हर्बल्स थ्रू डिटॉक्स, केतकी मॅडमनी केलंय. सेल्युलर लेवलवर क्लिन्झिंग होतं. पेशी लेवलवर जाऊन सगळं आपण रिसेट करतो. आणि ज्यांना बोलायचं असेल ना, तर ते हँड रेस करा, आपण बोलायची पण संधी देऊ. सो सेव्ह दिस डेट. कॉन्टॅक्ट शीतल मॅडम. आपलं एक युट्यूब चॅनल आहे. कॉन्टॅक्ट दिस. हे ऑफिसचा ऍड्रेस आहे. टेक अ स्क्रीनशॉट. युट्यूब चॅनल इथे जे नाव दिसतंय तुम्हाला, ओके, ललिता मॅडमला बोलायचंय. ठीक आहे. सो थँक्यू, तुम्ही आलात वेळ काढून त्यासाठी. होप तुम्हाला हे सेशन खूप फायदा असेल झालेलं. घोलप मॅडमने केलेले डिटॉक्स डाएट, इट्स रिअली नाईस. नाईस हा फार छोटा शब्द होईल. यस, ललिता मैम बोलिए. गुड इवनिंग सर। वेरी गुड इवनिंग मैम. और आपका तो हर सेशन तो वैसे बेस्ट ही है, हाँ हाँ। तो बोलने की जरूरत ही नहीं है। पर जो आपने बोला है ना डिटॉक्स डाइट, तो वो तो बहुत अच्छा है। जब पूरा शरीर आप करोगे ना तो ऐसे लगेगा शरीर का जितना कचरा है ना सब निकल गया है। मैं तो सेकेंड टाइम फिर से सोच रही हूँ। अभी आपने बोला ना तो मैं बोली फिर से कर लेते, अभी हो गए 4-5 महीने से ज्यादा ही हो गया करके। हाँ, तो अभी वापस से लीजिए। अभी तो बहुत इम्प्रूव किया है उसको। पहले 3 दिन का था, अभी 5 दिन हमने अभी 5 डेज का है। उसमें और कुछ हम एडवांस चीजें आगे भविष्य में लेके आ रहे हैं। नहीं नहीं हम सर, बहुत अच्छा है। कैसे किसी को एसिडिटी या कुछ भी पित्त वगैरह का त्रास भी रहेगा ना, तो उसमें तो बहुत अच्छा रिजल्ट है। जी बिल्कुल। और मेरे को मतलब बहुत सारे लोगों का फीडबैक है, अभी यहाँ पे बहुत सारे लोग नहीं डाल रहे, लेकिन हमें पता है इनका एक बार एसिडिटी चला गया, बाद में आया ही नहीं। ये हाँ शिव। सर, वो पूरा क्लीन हो जाता है ना बॉडी हाँ, तो।
और बाकी के सेशन अनुजा में मैडम पूछ रहे हैं डिटॉक्स के बारे जो में। भी लिया ना आपको तो बेस्ट ही है। अच्छा, अर्चना देशमुख मैडम भी है यहाँ पे। अर्चना देशमुख मैडम ने भी मेरे ख्याल से बीच में छोड़ा था, उन्होंने भी वापस करना चाहिए। अर्चना मैडम परत शुरू कर। अर्चना मैडम और मैं मिलके ही एक प्रोजेक्ट करने वाले थे, वहां पे हम रेसिडेंशियल करने वाले थे। अच्छा, तो अभी कीजिए आप। अनुजा मैम पूछ रहे हैं शीतल मैम को कांटेक्ट कीजिए, या शीतल मैम आपको कांटेक्ट करेंगे। जिनको जिनको चाहिए हम कांटेक्ट करें, वो भी यहाँ पे टाइप कीजिए लेट अस नो मोर, तो हमारे टीम को उनको ही कॉल जाएगा। वैसे भी बहुत सारे लोग हम भी रिपीट भी करने वाले। यस, यू डू इट अगेन। शीतल मैडम का नंबर है यहाँ पे। यस शेवकर सर बोलिए। बोला सर, मराठीत बोललं हॅलो सर. तर मला मॅडमची हिंदीत बोलायची सवय आहे। बोला सर। हॅलो सर. हॅलो हॅलो सर. सर, हॅलो। यस, आवाज येतोय सर? एकदम क्लिअर। ओके. गुड इव्हनिंग सर अँड गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. मी फक्त 2च मिनिटं तुमच्या या ठिकाणी घेऊ इच्छितो. सर्वांना हे सांगू इच्छितो की माझा त्रास हा शब्दामध्ये न सांगता इतपत होता. परंतु मला तारीख पूर्ण आठवती आहे. 15 ऑगस्ट हा. या दिवशी सरांची मी अपॉइंटमेंट घेतली आणि मला IBS म्हणून आजार होता. आणि तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी अगदी आवर्जून सांगतो की अक्षरशः इतका मी वैतागलो होतो. मला ज्या डॉक्टरांची टीम, मी नाव नाही सांगणार त्या दुसऱ्या डॉक्टरांचं, त्या डॉक्टरांनी एकच सांगितलं की बाबा तुला जर जगायचं असेल, भूक अजिबात लागत नव्हती, पित्त एवढं भयंकर होतं, खाल्लेलं पचत नव्हतं, भूकही लागत नव्हती तरी बळेच खायचं, जगायचं म्हणून खायचं असं. माझा मुलगाही माझ्यापेक्षा जास्त खायचा. असं माझं अगदी जीर्ण झालं होतं. वजन पण खूप घटलं होतं आणि भयंकर पेन व्हायचा मला. तदनंतर एका ठिकाणी योगाच्या एक क्लासेस चालतात, त्या ठिकाणी डॉक्टर प्रमोद बडीकरांची माझी भेट झाली. आणि बोलता बोलता सहज मी त्यांना बोलून गेलो आणि नंतर त्यांनी सांगितलं की येऊन भेटा. आणि तदनंतर मी त्यांना भेटलो. थोडं भेटायला आमची भेट जरा उशिराच झाली असं म्हणावं लागेल. ज्या दिवशी त्यांनी भेट झाली त्या दिवशी माझं त्यांनी अपॉइंटमेंट घेतली, तिथपासून त्यांनी जेव्हा माझी ट्रीटमेंट सुरू केली त्या दिवसापासून ते आज तगायत मला एकही IBS ची गोळी खावी लागली नाही. येस. माझे सगळे आजही टॅबलेट तशा, मला सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाआधी आणि जेवणानंतर अशा दिवसभरात 3 टाइम 6 गोळ्या खाव्या लागायच्या. जेवणाच्या, आम्ही रिपीट करतोय, जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर असं 3 टाइम मला 6 गोळ्या खाव्या लागायच्या. आणि त्यातनं उपाय किंवा त्यातनं हा फक्त जस्ट एक अंधेरे में मारा हुआ तीर लगा तो तुक्का वरना ऐसे ही. तर अशा पद्धतीचं ते होतं आणि इतका भयंकर माझा पेन जो होता तो पेन काही कमी होता. आज मला IBS 90% गेलेला आहे. 90% यासाठी की क्वचित कुठं कधीतरी थोडंफार ते डिस्टर्ब होतं. परंतु हे सुद्धा मी ते डॉक्टरांशी सांगायला डिस्कस आठवण राहिली केलं. पाहिजे ना, असा आजार होता तुम्हाला म्हणून तो आहे 10%. अगदी अगदी सर अगदी. मी सर्वांना या ठिकाणी अगदी नम्रपणे सांगतो की डॉक्टर प्रमोद बडेकर जर असते तर माझा IBS, मला आणि माझ्या त्या गोळ्या जीणं हे असंच चालू राहिलं असतं. आज घडीला माझं योगा आणि माझं जे काही डाएट आहे हे सगळं सुस्थितीत चालू आहे. झोप अजिबात लागत नव्हती, भयंकर मला त्रास पण व्हायचा पोटामध्ये. अक्षरशः मुरडा पडल्यासारखं आतडी पार पिळवटून निघायची, पोट व्यवस्थित साफ होत नव्हतं. भयंकर हे थोडेसेच आजार तुम्हाला सांगितले, परंतु यातनं सर्व मला सुटका मिळाली ती डॉक्टर प्रमोद बडीकर आणि डॉक्टर शीतल बडीकर यांच्यामुळे. सर धन्यवाद हा शब्द सुद्धा खूप कमी वाटेल, परंतु सर्वांसमोर मी सांगतो सर, अगदी मनापासून आभार, मनापासून आभार. 4 पैसे गेले त्याबद्दल काहीच नाहीये, 4 पैसे जाऊ द्या, परंतु हेल्थ आपली वेल्थ आहे, पैसा आपली वेल्थ नाहीये. सर्वांनी, मी सर्वांना या ठिकाणी नम्रपणे सांगतो, डॉक्टर प्रमोद बडीकर आणि डॉक्टर शीतल बडीकर यांचे जे काही मार्गदर्शन आहे ते शेवटपर्यंत सर्वांनी फॉलो करावे ही हात जोडून सर्वांना नम्र विनंती. अरे सर सर, काय 2 मिनिटं तुम्ही मला या एवढं ठिकाणी एवढं बोलण्याचा बोलायची चान्स दिला गरज तर अगदी आहे. मनस्वी आभार. खूपच मनस्वी छान. आभार सर, मला 2 मिनिटं बोलण्याचा चान्स दिला आणि माझी भावना व्यक्त केल्या. हे मला प्लॅटफॉर्म हा तुम्ही दिला आणि मला माझ्या IBS पासून सुटका दिली. खरंच मनस्वी धन्यवाद सर, मनस्वी धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हे आमचे म्हणजे शेवकर सर जरा थोडं आमचं जास्तच कौतुक करतात. थँक्यू. सर जे रिअल आहे तेच सांगितलं, त्या व्यतिरिक्त एकही शब्द मी जास्त सांगितला नाहीये. नाही नाही नाही, हा ते तर आहे. तुम्हाला अनुभव खरंच खूप चांगला आहे, कारण मी त्यांना एवढंच म्हटलं होतं की तुम्ही काळजी करू नका. पण किशोर सरांच्या पेक्षाही मी एवढंच सांगेल, माझ्याकडे आत्ता जे केसेस चालू आहेत, आत्ता माझ्याकडे एवढ्या 2, म्हणजे किशोर सर तर योगा करतात हे लक्षात घ्या.
आणि त्यांना जे योगाचे आसनं जमतात ना, ते मी तर फार कमी लोकांना पाहिले. पण ह्यांच्यापेक्षाही अवघड केसेस आता माझ्याकडे चालू आहेत, आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की त्या चॅलेंजिंग केसेसला पुण्यातले बेस्ट ऑफ द बेस्ट गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कडे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. बट त्यांना देखील तो रिझल्ट नाही आला, तेवढा भारी रिझल्ट आपल्या डिटॉक्समुळे त्यांना आलेला आहे. अँड ऑब्व्हियसली लोकांच्या 10-10 गोळ्या चालू होत्या, त्या 2-3 वर आल्यात. कोणाच्या 15-16 चालू होत्या, त्या 4-5 वर आल्यात. सायन्स काम हॅलो करते. हा हा सर बोला. सर, एकच मिनिट, अजून एक सांगायचं असं, सॉरी तुम्हाला पुन्हा एकदा डिस्टर्ब केलं. सर्वांना असं एक सांगू इच्छितो की माझा आयबीएस जो गेलेला आहे, त्या आयबीएस जाण्यामध्ये सरांनी मला एकही गोळी किंवा एकही औषध असं दिलेलं नाहीये. हा फक्त शीतल मॅडमनी आणि डॉक्टर सरांनी दोघांनी मिळून मला डाएट दिलं, ओनली डाएट दिलं, डाएट. हे- त्यातनं माझं हे दुरुस्ती झालेली आहे. गोळी कुठलीच दिली नाही. हा थँक्यू. हे महत्वाचं आहे. बरोबर आहे, हा महत्वाचा पॉइंट आहे. थँक्यू थँक्यू. आम्हाला सर तुमचा व्हिडिओ करून हवाय लवकरच रिझल्टचा. येस 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 येस, थँक्यू थँक्यू नक्की नक्की. थँक्यू. सो थँक्यू सर, थँक्यू. अजून कोणाला बोलायचं असेल तर नक्की हँड रेस करा. आय विल आस्क देम टू अनम्यूट. थँक्यू सो मच. आणि ही ताकद काय आहे माहिती का, हे सायन्स काम करते, मला सगळ्यांना सांगायचंय. अगरवाल मॅडम पण इथं सांगतात ते डिटॉक्स बहुत अच्छा था. येस, थँक्यू थँक्यू अगरवाल मॅडम. सो खूप लोकांनी ते डिटॉक्स केलेले आहे, खूप लोकांचे फिलिंग्स चांगले आहेत. तुम्ही पण करून बघा. 11 मार्च डेट आहे. मेंटल हेल्थचं सेशन आहे, डिटॉक्सचं प्रमोशन आहे. त्याचं कारण एकच आहे की मेंटल हेल्थच्या याच्यामध्ये जेव्हा आतून जर का काही गडबड आहे ती बाहेर काढू आपण, मग बाकीचे सगळे हॉर्मोन्सवर काम करूयात आपण. सो दॅट काय होईल की परमनंट सोल्युशन तुमच्यासाठी हे होऊन जाईल. हीच आमची इच्छा आहे. बाकी अशा इन्फॉर्मेशन नाईट दर 15 दिवसाला असतात. शीतल मॅडमला मी सांगेल की हिलिंग ह्युमन वेबिनार्सच्या ग्रुपची लिंक पोस्ट करावी, जिथे हे सगळ्या इन्फॉर्मेशन नाईटचा मेसेज येत राहील तुम्हाला. सो जेणेकरून कनेक्टेड राहा आपण. बाकी ते दिनेश सेठ यांनी सांगितलेले आहे. सो तुम्ही पण शीतल मॅडमचा नंबर ठेवा, बाकी शीतल मॅडम कॉल करतीलच तुम्हाला. त्यांनी पण इथं कमेंट केलेले आहे. नक्की सुरू करा, बिकॉज हे खूप पॉवरफुल काम करतं. आणि द वे वी सपोर्ट इट, डिटॉक्स डाएट देणारे खूप लोक आहेत मार्केटमध्ये. बऱ्याच लोकांचं ड्रॉबॅक्स आम्ही स्टडी केलेले आहेत. काही लोक 7 डेज करतात, ते खूप घातक आहेत. मग काही लोक 5 डेज करतात, त्याच्यामध्ये खूप विकनेस येऊन जातो. आम्ही त्याला बॅलन्स केलेलं आहे प्रॉपर वे मध्ये, प्रॉपर सायन्स लावून. कारण आम्ही खूप लोकांचं डिटॉक्स केलेलं आहे पर्सनली. सो इथे एक ग्रुपची लिंक आहे, गो जॉईन दॅट ग्रुप. सो दॅट जेवढे आमचे हिलिंग ह्युमनचे वेबिनार्स असतील, हिलिंग ह्युमन असे एज्युकेशन वेबिनार्स करत असतं, त्याचबरोबर इथे तुमच्यापैकी बहुतेक लोक आहेत जे असे प्रोग्राम आपल्या कम्युनिटीसाठी जर ऑर्गनाईज करायचे असतील, लाईक यू वॉन्ट टू टेक दिस प्रोग्राम फॉर युअर, लाईक मध्ये देशमुख मॅडम म्हटलं होतं की आम्हाला त्यांच्या रोटरीसाठी करायचंय, कुणाला लायन्स क्लबसाठी करायचंय, कोणाला आपल्या स्कूलसाठी करायचंय, कोणाला आपल्या सोसायटीसाठी करायचंय. इज देअर एनीबडी ज्यांना आपल्या सोसायटीत, आणि ऑनलाईन, नॉट ऑफलाईन. ऑफलाईन मला शक्य नसतं, बिकॉज मी खूप जास्त ट्रेनिंग मध्ये बिझी असतो. माझ्याकडे एका मोठ्या कंपनीचं काम चालू आहे ट्रेनिंगचं. सो त्यांचे माझ्याकडे खूप, बट जर तुम्हाला पैकी कोणाला ऑनलाईन स्पेशल सेशन ठेवायचं असेल, लाईक कोणाला कोणाची कंपनी, आता मला ब्रिस्टोन कंपनी पण एन्क्वायरी केली की त्यांच्या कंपनीसाठी करायचं आहे. सो ऑनलाईन आपण असे प्रोग्राम घेत राहतो. इफ एनीबडी इज इंटरेस्टेड, कॉन्टॅक्ट आवर टीम. बाकी हा सेशन रेकॉर्ड झालेला ठराविक तासासाठी तुम्हाला अवेलेबल होईल ॲपमध्ये. डाउनलोड प्लेस प्रमोद केबडीकर ॲप, तिथूनच तुम्ही डिटॉक्स डाएट बाय करू शकता. कुठेच जायची गरज नाही, ॲपमध्येच बाय करायचं. फक्त केलं की आम्हाला इथं नोटिफिकेशन येतं. डेट्स कळवा, 1 महिन्याची व्हॅलिडिटी असते. 11 मार्च आम्ही सांगितलेले, त्यावेळेस मे बी ह्याच्यावर काही ऑफर कुपन काय असेल तर माहिती नाही, किंवा काही एखादा कॉम्बो मध्ये काही फ्री असेल. आय थिंक आमचा 15, 16, 17 मार्च एक बॉडी रिसेट वर्कशॉप आहे. सो तो वर्कशॉप आम्ही 11 मार्चच्या डिटॉक्स डाएटला फ्री देत आहोत. सो त्या वर्कशॉप मध्ये बरेच काही बोनस आहे जे तुम्हाला डिटॉक्स डाएट मध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे यावेळेस. सो थँक्यू वन्स अगेन all of you for taking time and listening me with so much of patience for last 2 hours. Once again, thank you. See you soon in 3-day body reset workshop. लवकरच बॉडी रिसेट वर्कशॉपला भेटूयात, जो 15 मार्चला सुरू होणार आहे. त्याच्या आधी शीतल मॅडम तुम्हाला डिटॉक्स डाएट साठी भेटतील. थँक्यू ऑल.